हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय 11 सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यामध्ये आज आपण एक्सरसाइज 1.3 साठी जो काही बेसिक पार्ट लागणार आहे तो सगळं स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये असेल अर्गन डायग्राम, मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ झेड, पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर बघा, स्टार्ट करूया. आपला पहिला पॉइंट आहे त्याच्यामध्ये अर्गन डायग्राम. आपल्याला शिकायचं आहे अर्गन डायग्राम किंवा त्यालाच कॉम्प्लेक्स प्लेन असंही म्हटलं जातं. मग अर्गन डायग्रामची डेफिनेशन बघण्याच्या आधी आपण थोडीशी कन्सेप्ट समजून घेऊ. सपोज z इज इक्वल टू x प्लस आय वाय बी एनी कॉम्प्लेक्स नंबर. की हा काय कुठला तरी एक कॉम्प्लेक्स नंबर आहे की ज्याच्यामध्ये x अँड y बिलॉंग्स टू द r अँड व्हॅल्यू ऑफ i इज स्क्वेअर रूट ऑफ -1. तर ही आपली जनरल डेफिनेशन कॉम्प्लेक्स नंबरची. तर आता z हा कुठला तरी एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि जर ह्या कॉम्प्लेक्स नंबरला आपल्याला एखाद्या पॉइंटच्या फॉर्म मध्ये डिनोट करायचं असेल, सपोज तो पॉइंट असेल p. ह्या कॉम्प्लेक्स नंबरला जर पॉइंटच्या फॉर्म मध्ये डिनोट करायचं असेल तर त्याचा x कोऑर्डिनेट हा असेल रियल पार्ट ऑफ z आणि त्याचा y कोऑर्डिनेट असेल इमॅजिनरी पार्ट ऑफ z. तुमचा रियल पार्ट असेल तो होणार x कोऑर्डिनेट आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे तो होणार y कोऑर्डिनेट. आणि मग ह्या पॉइंटला जर आपल्याला xy प्लेन मध्ये दाखवायचं ठरलं तर आपण याला कसं शो करू शकतो. सपोज हे आहे तुमची x आणि y ऍक्सिस. दिस इज एन x ऍक्सिस अँड दिस इज y ऍक्सिस ओरिजिन. ठीक आहे. आता हा पॉइंट p, सपोज तो पॉइंट इथे आहे p x y. ठीक आहे. आपण काय केलं, ह्या p पासून ह्या x ऍक्सिस वर काय केला, परपेंडिक्युलर टाकला. सपोज याला आपण म्हणूया m आणि ह्या p पासून y ऍक्सिस वर पण परपेंडिक्युलर टाकला. सपोज याला म्हणूया n. तर o टू m हे डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स असेल x आणि o टू n हे डिस्टन्स असेल y. म्हणजे तर हा पॉइंट जो p आहे तर ह्या p पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहेत x आणि y ते आपण डिनोट केले. आता बघा, याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो रियल पार्ट होता तो x ऍक्सिस वर आहे आणि याचा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो y ऍक्सिस वर आहे. म्हणजेच आपण x ऍक्सिसला रियल ऍक्सिस पण म्हणू शकतो. x ऍक्सिस इज अ रियल ऍक्सिस आणि तसंच y ऍक्सिसला आपण इमॅजिनरी ऍक्सिस म्हणू शकतो. का तर x ऍक्सिस वर कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट आहे आणि y वर इमॅजिनरी पार्ट आहे. ठीक आहे. तर आता हे जे काही रिप्रेझेंटेशन आपण केलं, म्हणजे हा काही जो कॉम्प्लेक्स नंबर होता त्याला पॉइंटच्या फॉर्म मध्ये आपण हे एक्सवाय प्लेन मध्ये जे डिनोट केलं यालाच म्हटलं जातं अर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन. मग इथे डेफिनेशन दिली आहे बघा. अ डायग्राम विच रिप्रेझेंट्स अ कॉम्प्लेक्स नंबर बाय अ पॉइंट. जर एखादा कॉम्प्लेक्स नंबर काय करतो आपण पॉइंटने शो करतोय इन अ प्लेन विथ अ रेफरन्स टू द रियल अँड इमॅजिनरी ऍक्सिस. की एखाद्या प्लेन मध्ये एक्स वाय प्लेन मध्ये, म्हणजे ज्यालाच आपण रियल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिस म्हणतो, त्या एक्स वाय प्लेन मध्ये एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला पॉइंटच्या फॉर्म मध्ये डिनोट करायचं म्हणजेच अर्गन डायग्राम काढणं म्हणतात किंवा त्यालाच कॉम्प्लेक्स प्लेन पण म्हटलं जातं. अशी साधी आणि सोपी कन्सेप्ट आहे. म्हणजे आता तुम्ही काय करू शकता, सपोज z इज इक्वल टू 1 प्लस 2i असा जर कॉम्प्लेक्स नंबर दिला आणि याला जर तुम्हाला अर्गन डायग्राम मध्ये शो करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता, याला एका पॉइंटचं नाव द्या. सपोज तो पॉइंट असेल p आणि याचा जो रियल पार्ट आहे तो होईल याचा x कोऑर्डिनेट, याचा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो होईल याचा y कोऑर्डिनेट आणि हा पॉइंट जस्ट तुम्हाला काय करायचं तर xy प्लेन मध्ये शो करायचं. आता 1 2 हा पॉइंट कुठे येईल. आता समजा हे जर असेल डिस्टन्स 1 आणि हे असेल 2 आणि हे डिस्टन्स 1 आणि हे डिस्टन्स 2. ठीक आहे. तर हा पॉइंट कसा असेल तो ह्या ठिकाणी येईल. बघा, इथे डिस्टन्स काय तुमचं x ऍक्सिस वर 1 आहे आणि इथे y ऍक्सिस वर 2. तर इथे तुमचा पॉइंट हा p येईल, p1 2. ठीक आहे. तर हे जे डिनोट करतात त्यालाच म्हटलं जातं अर्गन डायग्राम. आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊ. आपली पुढची कन्सेप्ट आहे मॉड्युलस ऑफ झेड. आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, त्याची मॉड्युलस फाइंड करायची आहे. तर ही कन्सेप्ट समजून घ्या. सपोज z इज इक्वल टू x प्लस आय वाय बी एनी कॉम्प्लेक्स नंबर. हा कुठलाही एक कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्याच्यामध्ये x आणि y बिलॉंग्स टू द रियल नंबर अँड व्हॅल्यू ऑफ i इज स्क्वेअर रूट ऑफ -1. तर z इज इक्वल टू x प्लस आय वाय हा कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आहे.
तर मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय, तर मॉड्युलस ऑफ झेड हा डिनोट करतात बघा, असं मॉड्युलस काढतात आणि किंवा याला असंही म्हटलं जातं और मॉड्युलस मॉड्युलसचा मॉड ऑफ झेड हे डिनोट करायची पद्धत आहे. आणि हा फाइंड कसा करतात, तर बघा मी आधी सांगितल्याप्रमाणे आता हा जो झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. जर मी याला पॉइंटच्या फॉर्म मध्ये डिनोट केलं तर हा पॉइंट होईल एक्स वाय. आता सपोज तो हा पॉइंट इथे आहे एक्स वाय प्लेन मध्ये, ह्या पी पासून एक एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर काढली, तिला समजा नाव देऊया आपण पी एम. आता इथे जो अँगल होतोय तो 90 डिग्री होतोय आणि ह्या ट्रायंगल वर तुम्ही काय करू शकता, पायथागोरस थेरम अप्लाय करू शकता. हा, आणि ओ टू एम हे डिस्टन्स असेल एक्स आणि पी टू एम हे डिस्टन्स असेल वाय. जर आपल्याला OP जर फाइंड करायचा असेल, OP जर फाइंड करायचा असेल तर तो आपण कसा करू शकतो, बाय युजिंग द पायथागोरस थेरम. सो OP स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. OP स्क्वेअर जर आपल्याला याची OP ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर अंडर रूट OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. आता बघा अंडर रूट OM इज x, that is x स्क्वेअर, आणि PM that is y स्क्वेअर. आता आपण काय करूया, हा जो OP आहे सपोज याला म्हणूया हे डिस्टन्स आहे r. OP हे डिस्टन्स किती आहे r असं आपण कन्सिडर केलं तर हा जो r आहे यालाच म्हटलं जातं मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z and which is also denoted by mod of z. डेफिनेशन काय झाली, if x plus iy be any complex number then modulus of z is square root of x square plus y square. त्याच्यात x आणि y हे काय आहेत तर त्याचे रियल आणि इमॅजिनरी पार्ट. मग मॉड्युलस ऑफ z कसा फाइंड करणार आपण, तर r त्याचा फॉर्म्युला झाला r इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ही झाली मॉड्युलस. आता तसंच पुढची एक कन्सेप्ट आहे ती आहे आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा आर्ग्युमेंट किंवा त्याला एम्प्लिट्यूड पण म्हणतात, एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z. तर हा जो काही अँगल आहे थीटा, हा जो अँगल आहे थीटा, तर ह्या थीटाला म्हणायचं आर्ग्युमेंट. यालाच म्हटलं जातं थीटाला आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z and which is denoted by आर्ग्युमेंटचा arg of z which is equal to theta. आणि हेच एम्प्लिट्यूड म्हणजे AMP ने पण डिनोट करतात, एम्प्लिट्यूड ऑफ z. मग याचा फॉर्म्युला काय आहे, तर याचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ y अपॉन x. मग हा फॉर्म्युला आला कुठून, तर ते थोडंसं समजून घेऊ आपण. बघा आता हा जो काही ट्रायंगल आहे OPM, तर ह्या ट्रायंगल मध्ये साइन थीटाचा जर फॉर्म्युला आपण फाइंड केला, साइन थीटा इज opposite upon hypotenuse. Opposite is y and hypotenuse is r. तसंच cos theta काय येईल, मग cos theta is adjacent upon hypotenuse. Adjacent is x and hypotenuse is r. And if we take the ratio of these two trigonometric function, that is tan theta is equal to sin theta upon cos theta. तर बघा sin theta ची व्हॅल्यू आहे y upon r आणि cos theta ची व्हॅल्यू आहे x upon r. r get cancel and we get the value y upon x. मग tan theta मिळाला आपल्याला, tan theta is y upon x. आणि याच्यावरूनच theta ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो which is equal to tan inverse of y upon x. तर हा जो काही फॉर्म्युला आहे तो कुठून आला, तर ह्या आपले जे काही आपण डायग्राम ड्रॉ केले होते त्याच्यावर आपण फक्त साइन थीटा आणि कॉस थीटा फाइंड केला, त्याचा रेशो घेतला तर आपल्याला मिळाली आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो द मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज r इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अँड आर्ग्युमेंट ऑफ z इज थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y अपॉन x. तर हे आपल्याला काय करायचं, याच्यावर एक्झाम्पल आपल्याला एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करायचे. अजून एक पुढची छोटीशी कन्सेप्ट आहे ती आहे पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. जर z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय जर हा कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि r that is modulus of z which is equal to under root x square plus y square असेल,
आणि argument that is argument of z that is theta and theta is tan inverse of y upon x. असं जर ही आर्ग्युमेंट हा मॉड्युलस असेल आणि ही आर्ग्युमेंट असेल ह्या कॉम्प्लेक्स नंबरची, तर पोलर फॉर्म काय असतो बघा. तर पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर z is equal to x plus iy is, हा कॉम्प्लेक्स नंबरचा जो काही पोलर फॉर्म आहे तो कसा डिनोट करतात बघा. तर z is equal to r into cos of theta plus I times sin theta. याच्यामध्ये थीटा असतो आर्ग्युमेंट अँड आर असते मॉड्युलस. तर हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय आहे त्याचा पोलर फॉर्म म्हणजे r इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आणि असंच पुढचा एक फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर तो काय बघा, z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज, हा कसा डिनोट करतात. तर z इज इक्वल टू r इंटू ई रेस टू आय थिटा, r इंटू ई रेस टू आय थिटा, ज्याच्यात मध्ये r म्हणजे मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर z अँड थिटा इज देअर आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z. जस्ट एकदा तुम्हाला मॉड्युलस कळाला असेल, कॉम्प्लेक्स आणि आर्ग्युमेंट कळाला असेल, तर मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचा यूज करूनच आपण एक फॉर्म तयार केला जो आहे पोलर फॉर्म, जो की आहे z इज इक्वल टू r इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म विच इज इक्वल टू z इज इक्वल टू r ई रेस टू आय थिटा. तर ह्या व्हॅल्यूज आणि ही कन्सेप्ट यूज करून आपण काय करणार आहे, तर आपली एक्सरसाइज 1.3 सॉल्व्ह करणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया आपल्या एक्सरसाइजला. तर एक्सरसाइज 1.3 चा पहिला क्वेश्चन आहे बघा, फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड फॉर इच. म्हणजे जो काही कॉम्प्लेक्स नंबर दिलाय त्याचे आपल्याला फाइंड करायचे आहेत मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड. तर बघा पहिला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आपल्याला z इज इक्वल टू 7 मायनस 5i. मी याला z ने डिनोट केलं. आता आपल्याला याचं काय फाइंड करायचं सांगितलंय, तर आपल्याला फाइंड करायला सांगितलंय मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड. मॉड्युलस दॅट मीन्स ती r आपल्याला फाइंड करायचं आहे r ची व्हॅल्यू, आणि एम्प्लिट्यूड म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे थिटा. मग याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. आपण फर्स्ट स्टेप काय करणार, तर याला कंपेअर करायचं. कंपेअर विथ z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. याच्याबरोबर कंपेअर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ही असेल याचा रिअल पार्ट, हा आहे याचा रिअल पार्ट, हा याचा इमॅजिनरी पार्ट आणि याचा इमॅजिनरी पार्ट हा. ठीक आहे. तर आपण मग काय केलं, कंपेअर केलं आणि कंपेअर केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू मिळाली 7 आणि वाय ची व्हॅल्यू मिळाली -5. एक्स आणि वाय मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तर r दॅट इज मॉड्युलस ऑफ z विच इज इक्वल टू अंडर रूट, फॉर्म्युला इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जस्ट ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकली की आपल्याला काय मिळून जाणार आहे, मॉड्युलस आपल्याला मिळून जाईल. तर अंडर रूट एक्स ची व्हॅल्यू किती आहे 7 स्क्वेअर प्लस वाय ची व्हॅल्यू आहे -5 स्क्वेअर. सो वी गेट 7 square that is 49 and 5 square that is 25. So 49 plus 25 is under root 74. आता याचं काही रूट निघत नाही त्याच्यामुळे ही टर्म ॲज इट इज ठेवली तरी चालणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ r दॅट इज मॉड्युलस ऑफ z, वी गेट द व्हॅल्यू अंडर रूट. आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे एम्प्लिट्यूड. तर एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय, एम्प्लिट्यूड ऑफ z is equal to theta is equal to tan inverse of y upon x. तर जस्ट या फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. तर बघा tan इनवर्स y ची व्हॅल्यू किती आहे, तर y is -5 and value of x is 7. सो हे जे मायनस साइन आहे ते आपण बाहेर घेऊ शकतो, बिकॉज tan ऑफ मायनस थिटा इज मायनस tan थिटा. तर आपण काय करू शकतो, आणि हे इनवर्स लिहिलं तरी चालेल, tan इनवर्स ऑफ मायनस थिटा इज मायनस tan थिटा. तर ही व्हॅल्यू आपण बाहेर घेऊ शकतो. सो मायनस tan इनवर्स ऑफ 5/7 ही झाली एम्प्लिट्यूड दॅट इज थिटा. हे आलं आपल्या क्वेश्चनचं सोल्युशन. अगदी सोपं आहे. फक्त काय करायचं तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचे. खूप सोपं आहे. तर हा फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड कडे जाऊ. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज √3 plus √2i.
तर याला जर कॉम्प्लेक्स नंबरच्या झेड ह्या फॉर्मने डिनोट केलं तर झेड इज इक्वल टू 3 + 2 √2 आय. आपल्याला पुन्हा फाइंड करायचं मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड. मग कम्पेअर केलं विथ झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज √3 and value of y is √2. मॉड्युलसच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्या. सो r is equal to अंडर रूट x ची व्हॅल्यू आहे √3 इट्स स्क्वेअर आणि y √2 इट्स स्क्वेअर. तर बघा काय मिळणार आहे आपल्याला, अंडर रूट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, ही व्हॅल्यू आली 3, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, ही व्हॅल्यू आली 2, 3 + 2 दॅट इज 5. सो वी गेट व्हॅल्यू ऑफ r इज √5. अगदी सोपं आणि शॉर्ट अँड सिम्पल क्वेश्चन आहे. तसंच अँप्लिट्यूड काढूया. तर त्याच्याही फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकल्या तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ y इज √2 अँड x इज √3. एवढं जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे, किंवा टॅन इनवर्स ऑफ एकदाच रूट लिहून त्याच्यामध्ये 2/3 लिहिला तरी चालेल. तर ही झाली आपली अँप्लिट्यूडची व्हॅल्यू. अगदी सोपे क्वेश्चन आहेत, फक्त काही ठिकाणी आपल्याला यूज करावे लागणारे कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल ते मी सांगते तुम्हाला. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज झेड इज इक्वल टू -8 + 15i. याला पण आपण कम्पेअर केलं झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय बरोबर. तर एक्स ची व्हॅल्यू मिळाली -8, वाय ची व्हॅल्यू मिळाली 15. मॉड्युलसच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. मॉड्युलस x दॅट इज -8 इट्स स्क्वेअर plus y that is 15 its square. So we get 8 चा स्क्वेअर किती होणार आहे 64 आणि 15 चा स्क्वेअर 289 and we know the square root of 289 which is 17. So the value of r is 17. Let's move toward the theta. So theta is tan inverse of y by x. Value of y is 15 and value of x is -8. तर फक्त जास्तीत जास्त आपण ह्या फॉर्म्युलाने याच्यातला मायनस साइन बाहेर काढू शकतो. तर थिटा होऊन जाईल tan इनवर्स ऑफ 15/8. तर ही झाली थिटाची व्हॅल्यू. अगदी सोपं आहे. फोर्थ क्वेश्चन कडे जाऊ. तर आपला फोर्थ क्वेश्चन दिलाय बघा, -3 इंटू ब्रॅकेट 1 - i. याला तर थोडंसं सिम्प्लिफाय करू. मायनसने जर मल्टिप्लाय करून घेतलं -3 ने तर -3 - +3i. सो आवर कॉम्प्लेक्स नंबर इज -3 + 3i. याला कम्पेअर केलं झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय बरोबर. तर एक्स ची व्हॅल्यू झाली -3 आणि वाय ची व्हॅल्यू झाली 3. मॉड्युलसच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं तर अंडर रूट एक्स ची व्हॅल्यू आहे बघा -3 स्क्वेअर आणि वाय ची व्हॅल्यू आहे 3 इट्स स्क्वेअर. दोघांचाही स्क्वेअर सारखंच येणार आहे. -3 चा स्क्वेअर 9, 3 चा स्क्वेअर 9, 9 + 18. अगेन वी कॅन राईट 18 ॲज 9 × 2. 9 चा स्क्वेअर रूट निघेल 3 आणि 2 राहील स्क्वेअर रूट मध्ये तसंच. सो वी गेट मॉड्युलस ऑफ झेड इज r इज इक्वल टू 3√2. आता जाऊया अँप्लिट्यूड फाइंड करण्याकडे. सो tan इनवर्स ऑफ y, व्हॅल्यू ऑफ y इज 3 and value of x is -3. तर tan इनवर्स ऑफ 3/3 गेट कॅन्सल, सो इट गेट -1. आता इथे आपल्याला अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावी लागणार आहे. सो tan इनवर्स ऑफ, आता 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगलला आहे तर tan 45, tan π/4, 45 दॅट इज π/4, tan 45 हा असतो 1. सो ह्या 1 च्या ऐवजी आपण लिहू शकतो tan ऑफ π/4. आता बघा ही जी ब्रॅकेट मध्ये ही जी व्हॅल्यू आली आहे -tan π/4, याच्यासाठी आपल्याला अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करायची आहे. जर तुम्ही माझा अलाइड अँगलचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो तुम्ही व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये अलाइड अँगल समजवलंय. तर बघा अलाइड अँगल मध्ये -tan π/4. आता tan ची व्हॅल्यू मायनस कुठल्या क्वाड्रंट मध्ये असते तर ती असते तर बघा इथे असतो ऑल, सगळे पॉझिटिव्ह, इथे साइन आणि त्याचा पार्टनर पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर इथे टॅन आणि त्याचा पार्टनर पॉझिटिव्ह आणि इकडे असतो कॉस आणि त्याचा पार्टनर पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. तर टॅन हा
पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो आणि बाकीच्या उरलेल्या म्हणजे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह असतो. म्हणजे जो काही हा जो काही आपला अँगल असणार आहे किंवा हे जे फंक्शन आहे ते एक तर सेकंडमध्ये असेल किंवा फोर्थमध्ये असेल. आता बघा आपल्याला जो पॉइंट दिलाय म्हणजे जो आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय तो आहे -3 असा हा पॉइंट आहे. मग हा -3 आणि 3 हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तर हा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो मायनस अँड प्लस, कारण इथे मायनस एक्स ऍक्सिस असतो आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. मग हा पॉइंट आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आता सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल कुठल्या फॉर्म मध्ये असतात, एकतर ते असतात π/2 प्लस थिटा किंवा पाय मायनस थिटा ह्या फॉर्म मध्ये. मग आपल्याला हा जो -tan π/4 आहे तो ह्या फॉर्म मध्ये घेऊन चालणार नाही. का नाही घेऊन चालणार, कारण tan ऑफ π/2 प्लस थिटा जर घेतला तर त्याची व्हॅल्यू π/2 मुळे काय होणार आहे, tan चा होऊन जाईल cot. पण आपल्याला तर tan हवाय. म्हणून आता हा जो काही अँगल आहे जो मी इथे हायलाइट केलाय तर तो आपण कसा लिहिणार बघा. तर tan ऑफ पाय मायनस π/4 बघा, तो जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर तुम्ही पाय मायनस जो काही तुमचा इथला अँगल असेल, हा काही जो अँगल असेल तो पाय मधून मायनस करायचा, आणि जर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर तुम्ही काय करणार, tan 2π मधून तो मायनस करणार. ठीक आहे. आता आपल्या सेकंड मध्ये आला म्हणून मी काय केलं तर पाय मायनस π/4. आता हेच काय लिहिता येईल आपल्याला, tan इनवर्स ऑफ tan ऑफ पाय मायनस π/4 हा किती झाला, पाय दॅट इज 4π मायनस पाय दॅट इज 3π/4. ठीक आहे. आता tan आणि tan इनवर्स झालं कॅन्सल आणि आपला आन्सर आलो 3π/4. तर हा जो काही थिटा आहे तो फाइंड करण्यासाठी आपण अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज केली. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज -4 - 4i. याला आपण जर समजा z ने डिनोट केलं, z इज -4 - 4i आणि नंतर x प्लस iy बरोबर कम्पेअर केलं तर x ची व्हॅल्यू मिळाली -4, y ची व्हॅल्यू मिळाली -4. दोन्हीही सेम आहे. तर मॉड्युलस काय होणार आहे, मग मॉड्युलस r इज √x² दॅट इज -4² प्लस -4² विच इज इक्वल टू 16 प्लस 16. म्हणजे 16 प्लस 16 यालाच आपण असंही लिहू शकतो 2 × 16 विच इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट निघाला 4 आणि 2 राहिला स्क्वेअर रूट मध्ये तसंच. सो आपलं फर्स्ट r ची व्हॅल्यू काय आली आपली तर 4√2. तसंच अँप्लिट्यूड फाइंड करूया. तर tan इनवर्स ऑफ y अपॉन x. सो व्हॅल्यू ऑफ y इज, दोन्ही मायनस मायनस आहे, सो -4 अपॉन -4, मायनस मायनस कॅन्सल, 4 पण कॅन्सल, हे आलं tan इनवर्स ऑफ 1. तर 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल साठी असते तर ती π/4 साठी असते. हे असं लिहू शकतो आपण, tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/4. tan π/4 इज 1. tan इनवर्स गेट कॅन्सल अँड वी गेट द आन्सर π/4. तर आपला थिटा किती आला बघा, थिटा इज π/4. अगदी सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे √3 - i. √3 - i याला z ने डिनोट करा, √3 - i आणि x प्लस iy बरोबर कम्पेअर केलं तर x इज इक्वल टू √3 अँड y इज इक्वल टू -1. मॉड्युलसच्या फॉर्म्युलात टाकल्या व्हॅल्यू बघा, x ची व्हॅल्यू आहे √3 इट्स अ स्क्वेअर प्लस y इज -1 इट्स अ स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल आणि √3 चा स्क्वेअर येईल 3. 1 -1 चा स्क्वेअर 1, 3 प्लस 1 दॅट इज 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट निघाला 2. सो व्हॅल्यू ऑफ r इज 2. नाव व्हॅल्यू ऑफ थिटा, थिटा इज tan इनवर्स ऑफ y अपॉन x. व्हॅल्यू ऑफ y इज -1 and व्हॅल्यू ऑफ x इज √3. आता बघा इथे पण आपल्याला अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावी लागणार आहे. tan इनवर्स ऑफ मायनस आता 1/√3. 1/√3 ही टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू असते तर tan ऑफ 30 डिग्री इज 1/√3. सो हे आपण असं लिहू शकतो -tan ऑफ π/6. 30 डिग्री दॅट इज π/6. आता आपल्याला दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे जर तो पॉइंट फॉर्म मध्ये डिनोट केला तर तो काय येणार आहे
√3 - 1. आता √3 - 1 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, तर √3 - 1 हा येतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह आहे, बरोबर. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायला सांगितलं मी, तर 2π - थीटा. आपला थीटा किती आहे, तर थीटा आहे π/6. म्हणून मग आपण ह्या जो -tan π/6 ची व्हॅल्यू कशी लिहिणार बघा, तर ही आपण अशी लिहिणार tan इनवर्स ऑफ 2π - π/6. अगदी सोपं आहे कन्सेप्टने सोडवणं. फक्त जो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तो तुम्ही पॉइंटने डिनोट करून घ्या. तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो ते जर तुमच्या लक्षात आलं तर त्या क्वाड्रंट मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये आपल्याला पॉइंट डिनोट करायचा आहे हे आपल्याला माहिती आहे की सेकंड क्वाड्रंट असेल तर π - थीटा, फोर्थ असेल तर 2π - थीटा, थर्ड क्वाड्रंट असेल तर π + थीटा. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं राहिलं बघा. tan inverse of 2π - π/6, that is 6 to the 12, 12π - π/6. So which is equal to tan inverse of 12 - 1, that is 11π/6. आता tan आणि tan इनवर्स कॅन्सल झाला आणि थीटाची व्हॅल्यू मिळाली 11π/6. अगदी सोपं आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन आहे बघा कॉम्प्लेक्स नंबर 3, फक्त 3 म्हणजे हा जो रिअल नंबर दिलाय त्यांनी आपल्याला, याला आपल्याला कसं डिनोट करता येईल, तर 3 आणि 3 + 0i. इमॅजिनरी पार्ट 0 आहे त्याच्यामध्ये, म्हणून आपण त्याला असं लिहू शकतो 3 + 0i. x + iy बरोबर कम्पेअर केलं तर x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 0. मॉड्युलसच्या फॉर्म्युलामध्ये टाका 3 स्क्वेअर + 0 स्क्वेअर. 3 square, that is 9, square root cancel and we get the value of r is. तसंच amplitude find करूया. Theta is equal to tan inverse of y. Value of y is 0 and value of x is 3. So tan inverse of 0. आता 0 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल साठी आहे, तर tan 0 is 0. tan inverse of 0, tan 0 is 0. tan इनवर्स आणि tan कॅन्सल झाला आणि थीटाची व्हॅल्यू मिळाली 0. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 + i. अगदी सोपाच आहे. z is equal to 1 + i comparing with x + iy. So value of x is 1 and value of y is 1. अगदी आपण तोंडीही याचं उत्तर सांगू शकतो. x square, that is 1 square plus 1 square, which is equal to √2. r ची व्हॅल्यू आली 2 and theta is tan inverse of 1/1. दोघांचीही व्हॅल्यू 1 आहे. सो tan inverse of 1 आणि 1 म्हणजे tan 45 डिग्री. सो tan inverse of 45, that is π/4. tan inverse and tan get cancel and we get π/4 and theta, value of theta is π/4. चला 9 नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊ. सो द 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. 9 नंबरचा क्वेश्चन आहे 1 + i टाइम्स √3. याला जर समजा z ने डिनोट केलं तर x ची व्हॅल्यू मिळाली 1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली √3. r च्या फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर √1 स्क्वेअर प्लस √3 स्क्वेअर, which is equal to 1 plus square root cancel, which is 3. 3 plus 1 4 √4 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. तर r ची व्हॅल्यू 2. तसंच थीटा फाइंड करूया. थीटा इज tan इनवर्स ऑफ y. व्हॅल्यू ऑफ y इज √3 and value of x is 1. So it get tan इनवर्स ऑफ √3. आता √3 ही टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू आहे, तर 60 डिग्री साठी. तर हे आपण असं लिहू शकतो tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/3. 60 डिग्री, that is π/3. So tan inverse and tan get cancel and we get theta is π/3. अगदी सोपा क्वेश्चन होता. आता लास्ट क्वेश्चन आहे या क्वेश्चन नंबर 1 चा, तो सॉल्व करू. तर हा आहे 10 नंबरचा क्वेश्चन. आता हा बाकीच्या उरलेल्या 9 नंबरच्या क्वेश्चन सारखा सिंपल दिलेला नाहीये. त्यांनी आपल्याला प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिला, तर याला आपल्याला आधी सिम्प्लिफाय करून x + iy च्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. सो याचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ.
तर 1 + 2i चा स्क्वेअर म्हणजे हा होईल 1 स्क्वेअर प्लस 2 2 जा 4 4i प्लस 4i स्क्वेअर हे झालं याचं एक्सपान्शन अँड 1 मायनस आय. तर बघा 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4i ॲज इट इज अँड व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1 सो इट इज -4 into 1 minus I and state the reason I square is -1. आता बघा 1 minus 4 that is -3 -3 plus 4i आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे 1 minus I बरोबर. तर मल्टिप्लिकेशन घेऊ -3 into 1 -3 -3 into -i minus plus 3i plus 4i minus 4i square. Again we put the value of I square is -1 so -3 plus 7i 3 plus 4 झालं 7i minus minus become plus since the value of I square is -1 so -3 plus 4 that is 1 plus 7i so our complex number is 1 plus 7i. Comparing with the x plus iy we get x is 1 and y is 7 so modulus r is under root x square plus y square. So value of x square, x is 1 square plus 7 square which is equal to 1 plus 7 square is 49 which is equal to 50. So it can be written as r is equal to under root 50. 50 आपण कसा लिहू शकतो तर 25 into 2 25 चा स्क्वेअर रूट निघेल 5 under root 2 so value of r is 2 आणि थीटा फाइंड करायचा आहे. थीटा इज tan inverse of y upon x so the value of y is 7 and value of x is 1 so we can write it as theta is tan inverse of 7. तर ही झाली आपली थीटाची व्हॅल्यू. असा होता क्वेश्चन नंबर 1 आपला पूर्ण कंप्लीट झालाय. तर याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.